नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 महाराष्ट्र तर पहा भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे। कारण की आम्ही खूप दिवसापासून या भरतीला घेऊन एकदम सिरियसली कारण की एक दोन मार्कांचं आमचं या ठिकाणी सिलेक्शन हुकलेलं आहे। तर तिसरी लिस्ट कोणत्या तारीखपर्यंत येणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते आणि मी तुम्हाला याबद्दल सुद्धा सांगणार आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट कोणकोणत्या तारीखपर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि थर्ड लिस्टचा कटअप किती जाणार आहे या सर्व डिव्हिजनचा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अहमदनगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर महसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे महसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व डिव्हिजनचा कॅटेगरीनुसार कटअप किती जाणार आहे। एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी आणि सेफ झोन काय असणार आहे, आपल्याला या ठिकाणी सिलेक्शन घेण्यासाठी किती पर्सेंटेज असले पाहिजे। त्याचबरोबर जे काल मला एका महाशयाची कमेंट आली होती की बा आता तिसरी लिस्ट लागणारच नाही, असे मला एका महाशयाची काल कमेंट आली होती की आता तिसरी लिस्ट लागत नाही बा, पूर्ण हे झालेल्या जागा भरलेल्या असे मला कमेंट आले होते एका जणाचे। तर ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे की पोस्ट ऑफिस जीडीएसच्या किती लिस्ट या ठिकाणी लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक अंदाज लागणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालन खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, कोणत्या गावातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की बा आपला व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचून आला, कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत हा आपला व्हिडिओ चालला हे मला या ठिकाणी कळणार आहे। तुम्ही कोणत्या गावातले असेल तुमच्या गावाचं नाव या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही या ठिकाणी लिहा, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एका महाशयाचं काल कमेंट आलं होतं की सर पोस्ट ऑफिस जीडीएसच्या आता तिसरी लिस्ट लागणार नाही कारण की जागा फुल झाल्या असे मला कमेंट आले। तर मी तुम्हाला आताच क्लिअर करून देतो। तर अशा याच्यात जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डिमोटिवेट व्हायचं नाही आहे, कारण की मी जे आहे पोस्ट ऑफिस जीडीएसचा मला 5 वर्षापासून अनुभव आहे आणि पोस्ट ऑफिस जीडीएसच्या जवळपास ज्या 7 लिस्ट ज्या दरवर्षी लागत असते महाराष्ट्रामध्ये, तर 31 डिसेंबरपर्यंत ह्या 6 ते 7 लिस्ट तुम्हाला यावर्षी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर त्यामुळे तुम्हाला खचून जायचं नाही, कारण की तिसरी लिस्ट आतापर्यंत कोण नाही आली। तर त्याचं मी तुम्हाला कारण सांगून देतो। महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका होत्या, आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये लागल्या होत्या, 15 तारखेपासूनच आचारसंहिता लागल्या होत्या, ठीक आहे। कारण की कसं आहे 15 तारखेपासून आचारसंहिता लागल्यामुळे जे तो रिझल्ट जे करता येत नसते त्यांना जे ते आचारसंहिताचं जे विद्यार्थी मित्रांनो हे उल्लंघन करता येत नसते। तर त्यामुळे जे आचारसंहिता असल्यामुळे विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे ह्या कारणाने जे तिसरी लिस्ट आली नाही आहे। तशी जे बाकीच्या राज्यांच्या 4 लिस्ट आलेल्या आहे आणि या अगोदर सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये जे इलेक्शन चालू होतं तर तिथली सुद्धा जे दुसरी लिस्ट आली नव्हती विद्यार्थी मित्रांनो, तिथं आचारसंहिता असल्यामुळे, ठीक आहे। तर हे तुम्हाला क्लिअर करणार आहे। तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला खचून द्यायचं नाही, कोणाच्या लक्षावर कोणाच्या गोष्टीवर लक्ष या ठिकाणी द्यायचं नाही, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएसच्या 7 लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे, ठीक आहे। तर 31 डिसेंबरपर्यंत लागणार आहे आणि कटअप सुद्धा डाऊन जाणार आहे, कारण की आता जसजशा लिस्ट लागत आहेत तसतसा कटअप डाऊन होत आहे, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगतो ह्या 5 डिव्हिजनचा कटअप थोडा कमी जाणार आहे। तर त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, तर पहा चंद्रपूर डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजन, गोवा डिव्हिजन, पालघर डिव्हिजन, सिंधुदुर्ग डिव्हिजन आणि रत्नागिरी डिव्हिजन हे 5 डिव्हिजन असे आहे की या ठिकाणी कटअप डाऊन जाणार आहे। म्हणजे या ठिकाणी जे एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर 89 पर्यंत तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होऊन जाणार आहे। त्याचबरोबर पीडब्ल्यूडीचे असाल तर 80 पर्यंत होणारच होणार आहे आणि बाकी तुम्ही ओबीसी कॅटेगरी असा, एससी कॅटेगरी असा किंवा ओपन कॅटेगरीचे असाल तर ह्या कॅटेगरीचा जो कटअप आहे या ठिकाणी 92 पर्यंत जाण्याची शक्यता आहे, ठीक आहे। 92 पर्यंत या ठिकाणी कटअप जाऊ शकतो, 91-92 पर्यंत। तर एवढाच कटअप या ठिकाणी जाणार आहे, एवढा सेफ झोन या ठिकाणी आहे। त्यानंतर जे डिव्हिजन आहे अहमदनगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे। तर ह्या डिव्हिजनचा जो कटअप आहे एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी, तर पीडब्ल्यूडी असाल तर 85 पर्यंत होऊन जाणार आहे। बाकी एसटी आणि ईडब्ल्यूएस असाल तुम्ही तर एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कटअप आहे हा
91 91 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, 91 पर्यंत, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही जर SC असाल, OBC असाल किंवा ओपन कॅटेगरीचे असाल 93 94 पर्यंत कटाप या ठिकाणी जाणार आहे। तर हा जे विद्यार्थी मित्रांनो एवढाच हा कटाप जाणार आहे, कारण की हा जो व्हिडिओ एकदम अभ्यासपूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे, ठीक आहे। त्यानंतर पहा धुळे डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट आहे, मुंबई सिटी साऊथ आहे, त्याचबरोबर नागपूर सिटी आहे, नागपूर मोपसिल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे। तर हे जे डिव्हिजन आहे तर ह्या डिव्हिजनचा जो कटाप आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल, PWD असाल, PWD कॅटेगरीचा जो कटाप आहे या ठिकाणी 85 ते 80च्या आसपास तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्यानंतर तुम्ही ST असाल आणि EWS असाल तर जवळपास या ठिकाणी 91 पर्यंत कटाप जाणार आहे, ठीक आहे। 91 ते 92च्या आसपास कटाप जाणार आहे। बाकी तुम्ही जर या ठिकाणी OBC कॅटेगरी असाल, SC कॅटेगरी असाल आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर ह्या 3 कॅटेगरीचा जो कटाप या ठिकाणी जाणार आहे तर या ठिकाणी जवळपास 93 ते 94च्या आसपास या ठिकाणी कटाप तुम्हाला पाहायला भेटणार आहे, ठीक आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे नवी मुंबई डिव्हिजन आहे, उस्मानाबाद डिव्हिजन आहे, पंढरपूर डिव्हिजन आहे, परभणी डिव्हिजन आहे, त्याचबरोबर पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मोपसूल आहे, रायगड आहे, ठीक आहे। तर मी आणखीन वेळा सांगून देतो, नवी मुंबई आहे, उस्मानाबाद डिव्हिजन, पंढरपूर डिव्हिजन, परभणी डिव्हिजन, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोपसूल, रायगड। तर ह्या डिव्हिजनचा जो कटाप आहे SC ST OBC EWS ओपन PWD कॅटेगरीचा 80 ते 85च्या आसपास या ठिकाणी पाहायला तुम्हाला भेटणार आहे। त्यानंतर जे बाकी ST आणि EWS कॅटेगरीचा जो कटाप आहे या ठिकाणी 91 ते 92च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। आणि जे ओपन कॅटेगरी आहे, SC कॅटेगरी आहे, त्याचबरोबर OBC कॅटेगरी आहे, तर ह्या 3 कॅटेगरीचा कटाप तुम्हाला थोडा जास्त पाहायला भेटणार आहे, 93 ते 94च्या आसपास या ठिकाणी कटाप तुम्हाला पाहायला भेटणार आहे, ठीक आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे ते विद्यार्थी मित्रांनो तर त्या या ठिकाणी मिरज डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, सांगली आहे आणि सातारा आहे। मिरज डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, सांगली डिव्हिजन आणि सातारा डिव्हिजन SC ST OBC EWS PWD कॅटेगरीचे असाल PWD आल्यानंतर 85 पर्यंत जाणार आहे, 80 ते 85। बाकी तुम्ही ST असाल आणि EWS असाल, ST आणि EWS कॅटेगरीचा जो कटाप आहे हा या ठिकाणी तुम्हाला 91 पर्यंत पाहायला भेटणार आहे। OBC कॅटेगरी, ओपन कॅटेगरी आणि SC कॅटेगरीचा जो कटाप आहे 93 ते 94च्या आसपास तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। त्यानंतर पहा सातारा डिव्हिजन आहे, श्रीरामपूर डिव्हिजन आहे, त्याचबरोबर जे सोलापूर डिव्हिजन आहे, सातारा डिव्हिजन, श्रीरामपूर डिव्हिजन, सोलापूर डिव्हिजन। तर ह्या 3 डिव्हिजनचा जो कटाप आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरी PWD कॅटेगरीचा या ठिकाणी 85च्या आसपास तुम्हाला कटाप पाहायला भेटणार आहे। बाकी ST आणि EWS कॅटेगरीचे असाल तर 91 पर्यंत किंवा 92 पर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे। बाकी OBC कॅटेगरी आहे, SC कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरीचा जो कटाप आहे या 3 ठिकाणी तर हा जवळपास 93 94च्या आसपास तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे ठाणे डिव्हिजन आहे, वर्धा डिव्हिजन आणि यवतमाळ डिव्हिजन आहे। ठाणे डिव्हिजन, वर्धा डिव्हिजन, यवतमाळ डिव्हिजन जागा खूप कमी आहे या ठिकाणी, थोडा कटाप या ठिकाणी वाढू शकतो, ठीक आहे। तर PWD असाल तर 85 ते 90च्या आसपास जाणार आहे PWD। ST आणि EWS कॅटेगरीचे असाल तर 92 पर्यंत कटाप पाहायला भेटणार आहे। SC असाल, OBC असाल आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर ह्या कॅटेगरीचा जो कटाप आहे हा जवळपास तुम्हाला या ठिकाणी 94 पर्यंत पाहायला भेटणार आहे। तर एवढाच कटाप या ठिकाणी जाणार आहे, एवढाच सेफ झोन आहे विद्यार्थी मित्रांनो, एवढाच तिसऱ्या लिस्टचा हा कटाप जाणार आहे। तर तिसरी जी लिस्ट आहे हे तुम्हाला जे लवकरच पाहायला भेटणार आहे। तर तिसरी जी लिस्ट आहे हे तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो 25 तारखेच्या अंदरच तुम्हाला पाहायला भेटणार आहे। 25-26 तारखेपर्यंत तुम्हाला हे तिसरी लिस्ट पाहायला भेटणार आहे। याच्या अंदरच येणार आहे किंवा आज किंवा उद्या सुद्धा हे लिस्ट येऊ शकते। तर लवकरच लवकर जे विद्यार्थी मित्रांनो हे एकदम लवकर जे हे लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे तिसरी वाली, ठीक आहे। तर तुम्ही आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। ज्यांना 60%, 70%, 80% अशा विद्यार्थ्यांचं सुद्धा सिलेक्शन 7व्या शेवटल्या लिस्टमध्ये ज्या होण्याची शक्यता आहे कोणकोणत्या डिव्हिजनमध्येच, ठीक आहे। तर असे सर्वांचीच नाही होणार आहे, ज्यांना एखाद्या ठिकाणी जे एवढा कटाप जाणार आहे, ठीक आहे, जसं 2022ला गेला होता तसा। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। आजच्या दाढीतच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।